चला या लेक्चरला आपण नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करू. लास्ट लेक्चर मध्ये जो आपण क्वेश्चन पाहिला होता ना त्याच टाइपचा आहे आपण, तरी एकदा सॉल्व्ह करून दाखवतो, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. इन ऑटोसायकल साठी क्वेश्चन आहे, इथं समजून गेला आपल्याला. द टेम्परेचर ॲट द बिगिनिंग अँड ॲट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन आर 316 आणि 590 केल्विन. कॉम्प्रेशन रेशो सायकल्स लक्षात पाहिजे बरं. This is how the cycle was for the Otto cycle. This is how it looks. So this one is 1, this one is 2. This is the before compression, this one is after compression. So given T1 and T2 दिलेला आहे. Before compression 316 degree Kelvin and after compression that will be 590 degree Kelvin. Determine the air standard efficiency. We need to find the value of efficiency. Okay. So efficiency साठी दोन फॉर्म्युले माहिती आहे. कोणकोणते? 1 minus T4 minus T1 divided by T3 minus T2 and the efficiency is equal to 1 minus 1 upon RC raised to power gamma minus 1. असा बिलकुल विचार करायचा नाही की गॅमाची व्हॅल्यू दिलेली नाही, जिथं दिलेली नाही तिथं 1.4 घ्या, कारण प्रत्येक क्वेश्चन मध्ये जिथं गॅमा दिलेली नाही यासाठी जिथं भी दिला होता तिथं 1.4च दिलेला आहे तुम्हाला. तर कायम ते डायटोमिक साठीच बोलत राहतात. ते डायटोमिक काय राहतं ते सोडा. इफिशियन्सी इज इक्वल टू 1 मायनस RC आपण गॅमा मायनस 1 यूज करू शकतो. मी तुम्हाला कालच सांगितलं. ही प्रोसेस कोणती? 1 to 2. 1 to 2 इज अ आयडियाबॅटिक कॉम्प्रेशन प्रोसेस. आयडियाबॅटिक राहिलं की तुम्हाला टेम्परेचर सोबत व्हॉल्यूमचं रिलेशन माहिती आहे आणि व्हॉल्यूम माहिती राहिलं म्हणजे RC निघून जातं. कॉम्प्रेशन रेशो RC निघालं म्हटलं झालं. आता हे T1 T2 वरून T3 आणि T4 आणि T3 काढणं भरपूर कठीण होऊन जाईल तुमच्यासाठी. व्हॉल्यूम कॉन्स्टंट, आयसोबारिक, प्रेशर, इनिशियल, त्याच्यानंतर इंटरनल एनर्जीचे फॉर्म्युले लावा. दॅट्स ते म्हणजे थोडंसं त्रासदायक होऊन जाईल तुमच्यासाठी. सो दिस विल बी द बेटर वे. हा बेटर ऑप्शन राहील. असं मी ते डायरेक्टली निघणार इथून व्हॉल्यूम वगैरे प्रेशर काढून मग त्याच्यासोबत इथली व्हॅल्यू कम्पेअर करून मग तसं सेम या ठिकाणी कम्पॅरिझन भरपूर मोठे होतील ते. सो हे काढणं तुमच्यासाठी कठीणच आहे. सो दिस विल बी अवर लास्ट होप आणि तेच यावरूनच आन्सर येईल. आपल्याला हे माहिती आहे की कॉम्प्रेशन रेशो काय राहतं? कॉम्प्रेशन रेशो इज V1 अपॉन V2. व्हॉल्यूम बिफोर कॉम्प्रेशन डिवाइड बाय व्हॉल्यूम आफ्टर कॉम्प्रेशन. तर मला V1 V2 माहिती राहिलं तर मला RC भेटून जाईल. गॅमा माहिती आहे, झालं आन्सर. मग T1 T2 वरून V1 V2 काढता येतं आपल्याला. वी नो दॅट फॉर आयसेंट्रोपिक किंवा रिव्हर्सिबल आयडियाबॅटिक लिहून घ्या. आयसेंट्रोपिक प्रोसेस काय राहतं? व्हॉट इज द कशामध्ये रिलेशन पाहिजे? टेम्परेचर आणि व्हॉल्यूम. तर टेम्परेचर व्हॉल्यूम मधलं रिलेशन माहिती. टेम्परेचर व्हॉल्यूम मधलं रिलेशन काय? TV रेज टू पॉवर गॅमा मायनस 1. TV रेज टू पॉवर गॅमा मायनस 1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. याला काय लिहू शकतो आपण? T1 V1 रेज टू पॉवर गॅमा मायनस 1, T2 V2 रेज टू पॉवर गॅमा मायनस 1. ठीक. ओके. तर T1 T2 दोन्ही दिलेले आहेत. आपल्याला काढायचं काय आता? V1 अपॉन V2 काढायचं राहतं है ना. तर V1 अपॉन V2 होल रेज टू पॉवर गॅमा मायनस 1 इज इक्वल टू T2 अपॉन T1. T2 ची व्हॅल्यू किती? 590. T1 ची व्हॅल्यू किती? 316. टाकून घ्यायचं 590 डिवाइड बाय 316. सो हियर V1 अपॉन V2 रेज टू पॉवर गॅमाची व्हॅल्यू काहीच नाही दिली म्हणजे 1.4 घेऊन टाका. 590 डिवाइड बाय 316. 2 ने जर भाग देऊन दिला 9 5 14 ने 3 ने झाला तर 2 ने देऊन टाकू. 2 ने जर दिला तर खाली किती येईल? 316चं अर्ध तर 158. 316चं हाफ 158. कारण 364 16 दुने 32 होता है ना. ठीक आहे. तर हे किती येईल? 2 ने भाग दिला तर 2 × 2 4, 1 रिटर्न, 2 9 18, 1 रिटर्न. It is 295. 295 divided by 158. ठीक. चलो this value V1 upon V2 whole raised to power 0.4 is equal to 295 divided by 158. हा 0.4 इथं पॉवरला इकडे येताना तो रूट मध्ये चालला जाईल. त्याच्या रेस्ट टू पॉवर काय होईल मग? इथं वर होता, इथं 1 डिवाइड बाय 0.4. ठीक आहे. कॅल्सी आहे तुमच्याकडे, कॅल्सीमध्ये टाकायचं 295 डिवाइड बाय 158. जे काही आन्सर येईल है ना. समजा याचा आन्सर काहीतरी x भेटलं किंवा तुम्ही डायरेक्टली करू शकता. दिस व्हॅल्यू पॉवरचं बटन दाबा आणि परत एक ब्रॅकेट चालू करून 1 डिवाइड बाय 0.4 करा. इथून तुम्हाला V1 अपॉन V2 चं डायरेक्ट आन्सर भेटून जाईल.
सो तुमचं V1/V2 किती आलं पाहिजे ते, तर V1/V2 शुड बी 4.7627. 4.7627 V1/V2 ची व्हॅल्यू भेटली. झालं तुमचं काम. आता काय राहिलं, RC हेच काय राहिलं तुमचं. दिस इज नथिंग बट युअर कॉम्प्रेशन रेशो. वी कॅन फाइंड द एफिशिएंसी नाउ. RC माहित पडून गेलं. सो एफिशिएंसी इज इक्वल टू 1 minus 1 upon RC raised to power gamma minus 1. So efficiency is equal to 1 minus 1 upon, what is the value of RC compression ratio? 4.7627. 4.7627 raised to power gamma minus 1. Gamma minus 1 म्हणजे 0.4. ठीक आहे. चला काढून घ्या मग व्हॅल्यू काय ते. Efficiency is equal to, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं काल की पहिले ही व्हॅल्यू काढून घ्या, पॉवर व्हॅल्यू. ब्रॅकेट कॅल्सीमध्ये 4.7627 रेस्ट टू पॉवर 0.4 करा. जी काही व्हॅल्यू आहे ती इथे टाकून घ्या आणि मग त्याच्यानंतर 1 minus 1 upon जी काही व्हॅल्यू आली असेल ती इथे लिहायची. अँड देन 1 minus ब्रॅकेट टाकून 1 divided by दिस व्हॅल्यू जी काही आलं असेल. तर इथून इफिशियन्सी भेटून जाईल. तुमचं इफिशियन्सीचं आन्सर त्याला 100 ने मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही बरं, ते पर्सेंटेज मध्ये पाहिजे. तुमचं एफिशियन्सीचं आन्सर आलं पाहिजे 46.43%. 46.43%. याचा अर्थ हे कॅल्क्युलेशन किती येणार आहे, 0.4643. ठीक आहे. पर्सेंटेज मध्ये करण्यासाठी 100 ने मल्टिप्लाय केलं. जसं आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कळला असेल. काल जसा घेतला होता लास्ट क्वेश्चन तसाच आहे, काही वेगळा फरक नव्हता. काल मला वाटतं त्यांनी गॅमा दिलेला होता, आज दिलेला नव्हता, तरी बी आपण तीच व्हॅल्यू घेतलेली आहे. ठीक. चला आता नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करू. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन खूप मोठा आहे आणि हा क्वेश्चन तुमच्यासाठी असं समजून घ्या की सगळ्या क्वेश्चनला मिक्स करून एकच क्वेश्चन बनवला. प्रत्येक टाईपचा क्वेश्चन जो तुम्हाला ऑटो सायकलवर विचारला जाऊ शकतो ती क्वांटिटी या ठिकाणी फाइंड आउट करायचीच आहे आपल्याला. क्वेश्चन बघा काय सांगितलं आहे. अन इंजिन वर्किंग ऑन ऑटो सायकल हॅज अ व्हॉल्यूम ऑफ 0.5 मीटर क्यूब. ठीक आहे. जे काही गिवन दिलं आहे ना ते पहिले लिहत चला. काय सांगितलं आहे, इंजिन वर्किंग ऑन ऑटो सायकल हॅज अ व्हॉल्यूम 0.5 मीटर क्यूब, प्रेशर 1 bar and temperature 27 at the beginning of the compression stroke. Remember सायकल सांगितलंय तुम्हाला, सायकल लक्षात पाहिजे तर हे क्वेश्चन सॉल्व करायला सोपं होऊन जातो. सो 1 2 3 and 4. सो कॉम्प्रेशन कुठून कुठे राहतं, 1 to 2. तर तुम्हाला बिफोर कॉम्प्रेशन याचा अर्थ 1 वरच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत सगळ्या. व्हॉल्यूम ॲट 1, सो V1 किती सांगितले, 0.5 मीटर क्यूब. ठीक आहे. प्रेशर किती आहे, 1 bar. कधी सांगितलंय प्रेशर 1 bar. ठीक आहे. तर प्रेशर 1 bar, व्हॉल्यूम 0.5 आणि टेम्परेचर 27. बिफोर कॉम्प्रेशन म्हणजे 1 वरच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत सगळ्या. V1 ची व्हॅल्यू लिहिली आपण 0.5 मीटर क्यूब. सोबत तुम्ही P1 ची व्हॅल्यू लिहू शकता, दॅट इज 1 bar. T1 ची व्हॅल्यू दिलेली 27 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस चालत नाही तर केल्विन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 273 ऍड करतो आपण. हे बनून जाईल तुमचं 300 केल्विन. ठीक आहे. पुढे ॲट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोक द प्रेशर इज 10 bar. एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक म्हणजे P2. ठीक आहे. P2 ची व्हॅल्यू किती सांगितली आहे, 10 bar. पुढे 200 kilojule of heat is added during the constant volume heating process. heating कुठं होतं, या प्रोसेस मध्ये 2 to 3 मध्ये. सायकल लक्षात पाहिजे, हीट इथे ऍड होते. तर हीट ऍड होत असताना कॉन्स्टंट व्हॉल्यूम हेच आहे ना, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना जी हीट ऍड होते ती किती हीट ऍड होणार आहे, 200 जूल. सो हीट इनपुट QI लिहू शकता तुम्ही. हीट ऍडेड आणि हीट सप्लाइड आणि हीट रिजेक्टेड असं लिहायचं ना आपण. चला हीट सप्लाइड किंवा हीट इनपुट किंवा हीट ऍडेड सगळ्यांचा अर्थ एकच आहे. किती जूल आहे, 200 किलो ऑफ एनर्जी आपण ऍड करतोय ड्यूरिंग द कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीटिंग प्रोसेस. कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला द प्रेशर, टेम्परेचर अँड व्हॉल्यूम ऍट द सॉफ्ट सायलेंट पॉइंट. याचा अर्थ काय की P1 P2 P3 P4
या सगळ्या ठिकाणी मला प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरची व्हॅल्यू पाहिजे. त्यापैकी बघा काय काय दिलेलं आहे तुम्हाला. P1, V1, T1 पहिल्या पॉइंट वरचे तर सगळ्या व्हॅल्यू दिल्या आहेत. दुसऱ्यावरचं फक्त प्रेशर दिलंय म्हटल्यावर तुम्हाला व्हॉल्यूम आणि टेम्परेचर काढायचंय. अजून तिसऱ्यावरचं तर P3, V3, T3, चौथ्यावरचं P4, V4, T4 या सगळ्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. ठीक आहे. तुमची इच्छा झाली होती ना T1, T4, T2, T4, T1 वरून जर इफिशियन्सी काढायची असेल तर कशी काढायची बघा. आता इथून दिसेल तुम्हाला इफिशियन्सी कशी दिली आहे, कारण इथं काढायची आहेत त्या व्हॅल्यू. पुढे ऑल्सो फाइंड द पर्सेंटेज क्लिअरन्स. बघा आता ही नवीन टर्म आलेली, याचा फॉर्म्युला काय राहतो ते व्यवस्थित लिहून घ्या. एक व्हॅल्यू काढायची आपल्याला पर्सेंटेज क्लिअरन्स. त्याच्यानंतर ऑल्सो फाइंड पर्सेंटेज क्लिअरन्स इफिशियन्सी नेट वर्क डन. तिसरी क्वांटिटी काय फाइंड आउट करायची आहे, इफिशियन्सी. चौथी क्वांटिटी वर्क डन. अजून काय राहिलं, वर्क डन पर सायकल अँड मीन इफेक्टिव्ह पॉवर इफ द नंबर ऑफ वर्किंग सायकल इज 200. नंबर ऑफ सायकल किती होणार आहे, ही सायकल किती वेळेस कंटिन्यू होणार आहे, अशी 200 वेळेस होणार आहे. तर त्यावेळेस तुम्हाला मीन इफेक्टिव्ह पॉवर पण काढायची आहे आणि आयडियल पॉवर डेव्हलप बाय द इंजिन ते पण काढायचं आहे की या इंजिनने 200 वेळेस काम केल्यानंतर किती पॉवर डेव्हलप केली ते पण काढा. आणि सोबत त्याचं इफेक्टिव्ह प्रेशर, मीन इफेक्टिव्ह प्रेशर किती आहे ते पण फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. लास्ट मध्ये एक मिनिट चेक करून घेतो. मीन इफेक्टिव्ह प्रेशर आणि पॉवर किती डेव्हलप झाली या दोन क्वांटिटी पण काढायच्या आहेत. तर मग इथून ड्रॉप करायला सुरुवात करू का मी आता, कारण ऑप्शन नाही आपल्याकडे, क्वेश्चन संपलाच नाही. हेच रफ करतो मी. इकडची साईड, एक साईड पूर्ण आपण गिवन डाटाने भरून ठेवू आणि एक साईड आपण कंटिन्यू सॉल्व्ह करत राहू. चौथी क्वांटिटी काय फाइंड आउट करायचं होतं आपल्याला, वर्क डन पर सायकल. त्याच्यानंतर पाचवी क्वांटिटी मीन इफेक्टिव्ह प्रेशर आणि सहावी क्वांटिटी नेट पॉवर डेव्हलप है ना, आयडियल पॉवर डेव्हलप किंवा नेट पॉवर डेव्हलप, आयडियल पॉवर डेव्हलप. एवढ्या क्वांटिटीज काढायच्या. ठीक आहे. क्वेश्चन थोडासा मोठा आहे आणि व्यवस्थित बघायचं सगळ्यांनी, एकदम व्यवस्थित बघा. क्वेश्चन समजायला समजून जाईल. फक्त तुम्हाला ना जे मी तुम्हाला डेरिव्हेशन शिकवले होते ते डेरिव्हेशन का शिकवले होते हे त्याच्या मागचं रिझन आहे. आज तुम्हाला कळेल की डेरिव्हेशनचं महत्व का होतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं डेरिव्हेशन नाही समजत ते दोनदा बघा, तीनदा बघा व्हिडिओ. पहिल्यांदा थोडा समजेल, दुसऱ्यांदा थोडा समजेल, तिसऱ्यांदा तर काही ना काही सगळं समजेल. चलो बघा आता एक एक क्वांटिटी काढूया. बघा काही पण काढायचं असतं ना, वर्क, इफिशियन्सी, हे तर हे सगळ्या व्हॅल्यू माहित पाहिजे पहिले आपल्याला ना. इफिशियन्सी काढण्यासाठी आपल्याला V2/V1 ची व्हॅल्यू लागते जे की आपल्याला माहित नाही. इफिशियन्सी वरून आपण कॉम्प्रेशन रेशो काढू शकतो आणि कॉम्प्रेशन रेशो वरून इफिशियन्सी काढू शकतो ना. तर त्याच्यासाठी कॉम्प्रेशन रेशो पण माहित नाही. मग सुरुवात करू. या व्हॅल्यूज P1, V1, T1 दिलेल्या आहेत. V2, T2 काढू शकतो आपण. सगळ्यात पहिले 1 to 2 प्रोसेसला फार महत्व आहे या ठिकाणी. प्रोसेस 1 to 2 कोणती आहे, डिझाईन आयसेंट्रोपिक आहे. ठीक आहे. आयसेंट्रोपिक प्रोसेस मध्ये PV⁻⁴ कॉन्स्टंट. जर मला प्रेशर माहिती आहे तर मी व्हॉल्यूम काढू शकतो. दोन प्रेशर माहिती आहेत ना तुम्हाला, P1 आणि P2 माहिती फक्त तुम्हाला. सेकंड पॉइंट वरचे व्हॅल्यू तर काढायचे आहेत. तर तुम्हाला प्रेशर सोबतच रिलेशन लागेल. एक तर प्रेशर टेम्परेचरचं रिलेशन वापरा, एक तर प्रेशर व्हॉल्यूमचं वापरा. हे वापरलं तर तुम्हाला इथून T2 ची व्हॅल्यू माहित पडेल, हे वापरलं तर तुम्हाला इथून V2 ची व्हॅल्यू माहित पडेल रेशो मध्ये. बरोबर आहे की नाही. वापरायचे तर दोन्ही आहेत, पहिले कोणतं वापरायचं तुम्हीच ठरवा. चला मी पहिले सिंपल वी नो दॅट PV⁻⁴ काय राहतं, कॉन्स्टंट. सो हियर P1 V1⁻⁴ is equal to P2 V2⁻⁴. ठीक. P1 ची व्हॅल्यू 1 बार, V1 किती आहे, V1 0.5 मीटर क्यूब आहे. सो हियर 0.5⁻⁴ is equal to P2 किती सांगितलंय, 10 बार. V2 ची व्हॅल्यू काढायची आहे γ. गॅमाची व्हॅल्यू दिली का, नाही. मग नाही दिली तर आपण काय वापरतो, 1.4. इथंच टाकून देऊ का, परत पुढे एक स्टेप वाढवत असतात. भरपूर मोठा क्वेश्चन आहे पहिला.
1.4. ठीक, नाही दिली 1.4. ठीक, तर 10 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे येताना डिवाइड, सो 1/10 किंवा 1 into anything 1 into anything that number itself 0.5 raised to power 1.4 divided by 10 is equal to काय होईल v2 raised to power 1.4. आता काय कराल 0.5 raised to power 1. हे काढू शकता ना तुम्ही सरळ, पहिले 0.5 कॅल्सी मध्ये टाका, रेस्ट टू पॉवर 1.4 करा, जी काही व्हॅल्यू आली ती इथे लिहून घ्या, त्याला डिवाइड बाय 10 करा, काहीतरी आन्सर भेटेल. तर v2 रेस्ट टू पॉवर 1.4 इज इक्वल टू इथे काहीतरी व्हॅल्यू येईल तुमची, आणि हा 1.4 इकडे पॉवर मध्ये इकडे येताना या व्हॅल्यूच्या कसा येईल तो 1 डिवाइड बाय 1.4. काय भेटून जाईल तुम्हाला इथून v2 ची व्हॅल्यू. आणि v2 ची व्हॅल्यू किती आली पाहिजे तुमची, दॅट v2 ची व्हॅल्यू शुड बी, where is v2 ची व्हॅल्यू, v2 ची व्हॅल्यू आली पाहिजे तुमची 0.0965 मीटर क्यूब. ठीक, किती आली पाहिजे 0.0965. करेक्ट आहे. ओके, तर ही तुमची व्हॅल्यू आली पाहिजे v2 ची. कशी आली आहे, v1 इक्वल टू p2 वापरला, गॅमाची व्हॅल्यू 1.4, 0.5 रेस्ट टू पॉवर 1.4 करा, जी व्हॅल्यू आली त्याला डिवाइड बाय 10 करा, जी पण व्हॅल्यू येईल ती इथे लिहून टाका. v2 ची पॉवर 1.4 होती, इकडे येताना 1 डिवाइडला 1.4 जो तो डिवाइडला येऊन जाईल पॉवर मध्ये, v2 ची व्हॅल्यू दिस. क्लिअर आहे. काय भेटलं तुम्हाला इथं आता, इथून आता v2 जी काही व्हॅल्यू भेटत जाईल ना मी ती लिहत जातो कोपऱ्यामध्ये, कारण आपल्याला ते पुढे वापरावी लागते. कुठे लिहून यायला त्याला राहिली मी इथे, इथे लिहून टाकतो. हे तुम्हाला नाही लिहायची, जस्ट मी पुढे व्हॅल्यूज यूज करायचे आहेत म्हणून. 0.09565. ठीक आहे, हे परत एकदा रफ करतोय मी. मला काय माहित पडलं पहिलं v2, एक क्वांटिटी, भरपूर क्वांटिटी, वी हॅव लॉट्स ऑफ क्वांटिटी टू फाइंड. पण हा एक क्वेश्चन केला ना की तुमचं डायरेक्ट ऑटो सायकलचं कामच संपून गेलं. सगळे टाईप आहे त्याच्यामध्ये, काय काय नाही विचारलं जाऊ शकत, सगळं इथं दिलेलं आहे. T2 काढायचं आहे आता तुम्हाला T1 V1 माहिती आहे, T2 V2 माहिती आहे ना, आणि T1 माहिती आहे. T2 काढायचं आहे तर तुम्ही व्हॉल्यूम टेम्परेचरचं रिलेशन वापरा, प्रेशर टेम्परेचरचं रिलेशन वापरा, तुमची इच्छा. मी कसं वापरेल, मी व्हॉल्यूम टेम्परेचरचं वापरतोय. तुम्ही प्रेशर T रेस्ट टू पॉवर 1 मायनस गॅमा T आणि T रेस्ट टू पॉवर गॅमा इक्वल टू कॉन्स्टंट हे बी वापरलं तर चालेल, पण याच्यामध्ये दोन गॅमा, मग ते परत कॅल्क्युलेशन त्याच्यापेक्षा सोपं होईल ना. T रेस्ट टू पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट, सो वी नो दॅट लावून दे पहिले. T1 V1 रेस्ट टू पॉवर गॅमा इज इक्वल टू T2 V2 रेस्ट टू पॉवर गॅमा. काढायचं काय आपल्याला, T2 ची व्हॅल्यू, तर T1 इकडे घेऊन जाऊ डिवाइडला, T2 अपॉन T1 इज इक्वल टू V1 अपॉन V2 इकडे येऊन जाईल, तर V1 अपॉन V2 रेस्ट टू पॉवर गॅमा. ठीक, T2 वी हॅव टू फाइंड, T1 ची व्हॅल्यू जी दिली आपल्याला ती येते 300 केल्विन इज इक्वल टू V1 ची व्हॅल्यू किती आहे 0.5, V2 ची व्हॅल्यू वी जस्ट फाइंड बघा 0.0965 रेस्ट टू पॉवर 1.4. दोघांना डिवाइड करायचं, 0.5 डिवाइड बाय 0.0965, जे काही व्हॅल्यू आली त्याला पॉवर 1.4, जे काही आन्सर येते इथे लिहून घ्या. T2 इज इक्वल टू दिस आन्सर मल्टिप्लाय बाय 300, इथे जे आन्सर आले ते इथे लिहा. सो यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ T2 कशामध्ये, केल्विन मध्ये, अँड युअर आन्सर फॉर द T2 शुड बी किती येणार आहे 579.23, 579.23 केल्विन. मला वाटतं त्यांनी मी हेच यूज केलंय बुक मध्ये बी. 300 गुणिले किती येते ते 300 गुणिले 5 पॉइंट काहीतरी येत आहे, मग बघू द्या एकदा. इथं येणार तुमचं 5.18. ठीक, एक मिनिट, एक टीव्ही रेस्ट टू पॉवर गॅमा आहे, अच्छा गॅमा -1 आहे ना इथे, टीव्ही रेस्ट टू पॉवर गॅमा -1 आहे, आपण -1 सोडून दिला तर 1.4 -1 तर 0.4 येईल, आणि 5.18 हे डिवाइड केलं रेस्ट टू पॉवर 1.4 -1
जी काही व्हॅल्यू आली रेज टू पॉवर 0.4 करा 5.18 इंटू 300 आन्सर शुड बी 579.23 केल्विन. ठीक आहे. आता T2 पण माहित पडलं. आता नेक्स्ट काय काढणार तुम्ही? नेक्स्ट व्हॅल्यू काढायची तुम्हाला T2 झाला. आता P3 T3 या व्हॅल्यूज काढाव्या लागतील. त्यासाठी पहिले आपण ही इकडची साईड जी आहे ती रफ करून घेऊ. बघा आता V2 T2. आता आपल्याला 1 पॉइंट पूर्ण क्लिअर झाला आहे. आपला सेकंड पॉइंट क्लिअर आहे. T2 ची व्हॅल्यू किती काढली होती आपण एकदा लिहून घेत होती वरती. युटिलाइज करावी लागेल आपल्याला. T2 ची व्हॅल्यू आपण काढली होती 579.23. T2 किती आलं होतं? 579.23 केल्विन. ठीक आहे. आता 2 to 3 जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे, त्याच्यामध्ये हीट ऍड होते है ना. मग आता जोपर्यंत आपल्याला इथली एखादी व्हॅल्यू माहित पडत नाही तोपर्यंत आपण बाकीच्या व्हॅल्यू नाही लावू शकत तिथे. मग करणार काय? सो बघा प्रोसेस 2 to 3 कोणती प्रोसेस आहे? कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसला आयसोपोरिक प्रोसेस असं म्हटलं जातं. थर्मोडायनामिक्स मध्ये तुम्ही शिकले असाल हे. तर हीट इथं ऍड होते आणि अमाऊंट ऑफ हीट ऍडेड फॉर्म्युला लिहून दिला होता मी तुम्हाला. Q इज इक्वल टू काय होतं? M CV डेल्टा T. डेल्टा T म्हणजे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल. 2 to 3 मध्ये फायनल 3 पॉइंट आहे ना, T3 मायनस T2. इथून हे का करतोय आपण? कारण आपल्याला इथून कसली व्हॅल्यू पाहिजे? T3 ची. T2 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. हे सगळं माहिती राहिलं तर T3 आपण काढू शकतो. Q माहिती का? हो त्यांनी सांगितलंय की किती हीट ऍड करायची आपल्याला. अमाऊंट ऑफ हीट सप्लाय किती आहे? 200 किलो जूल आहे. किलो जूलचं कन्वर्जन तुम्ही जूल मध्ये करू शकता. इज इक्वल टू, पण सगळ्यात महत्वाचं काय की मास. मास ऑफ द गॅस त्यांनी दिलेला नाही. ठीक आहे. मास ऑफ द गॅस दिलेला नाहीये म्हटल्यावर आपल्याला त्या ठिकाणी मास ऑफ द गॅस पहिले फाइंड आउट करावा लागेल. ठीक आहे. तर मास ऑफ द गॅस पहिले फाइंड आउट करून घेऊ. सो करणार काय? PV इक्वल टू nRT लावू शकतो आपण. आयडियल गॅस येतं ते एकच ऑप्शन उरतं आपल्याकडे, दुसरं काही नाही राहिलं की PV इक्वल टू nRT बस. सॉरी M मोलार मास. ठीक आहे. तर PV इक्वल टू mRT तुम्ही लावू शकता. आता हे कोणत्या पॉइंटवर लावायचं तर हे तुम्ही अप्लाय करू शकता पहिल्या पॉइंटवर. P1 V1 इक्वल टू mRT1. बघा मला हे सांगा की तुम्हाला अशी कोणती व्हॅल्यू आहे ज्याच्या सगळ्या व्हॅल्यू माहिती आहे? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर या सगळ्या व्हॅल्यू माहिती आहे. कारण मास ऑफ द गॅस जे आहे ते पूर्ण सायकल मध्ये सारखंच राहील. मास तर काही कमी होणार नाही ना गॅसचं. तर तुम्ही P1 V1 किंवा P2 V2 लावू शकता. P1 V1 इक्वल टू mRT1. R कॉन्स्टंट राहतो. प्रेशर 1 P1 किती होतं? 1 बार है ना. बार मध्ये होती व्हॅल्यू. आता परत इथं एक नवीन कंडिशन की बार मध्ये व्हॅल्यू नाही पाहिजे, न्यूटन मध्ये पाहिजे. तर 1 बार म्हणजे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर राहतं बरं. तर इथं काय लिहिलं मी 1 × 10⁵. व्हॉल्यूम 0.5. M काढायचे. R ची व्हॅल्यू तुम्ही 2.87 जूल पर मोल पर केल्विन पाहिली असेल. इथं केजी मध्ये त्यामुळे 287 इंटू T1 ची व्हॅल्यू किती होती? 300. इथून काय भेटून जाईल? आय नो क्वेश्चन खूप मोठा आहे, भरपूर गोष्टी किचकट बी राहतील. 2-3दा बघा क्लिअर होऊन जाईल. डिवाइड बाय 287 इंटू 300. इथून काय भेटेल तुम्हाला? M ची व्हॅल्यू. तर M ची व्हॅल्यू किती आली पाहिजे तुमची? M ची व्हॅल्यू येणार आहे तुमची 0.58 kg. 0.58 kg. की जो गॅस आहे जो पूर्ण सायकल मध्ये फिरतोय त्या गॅसचा मास किती? 0.58. तुम्ही पाहिजे तर असं मी करू शकता P2 V2 इज इक्वल टू M इंटू R इंटू T2 चालेल. हेच आन्सर येईल. तर M भेटून गेलं. मी आता या ठिकाणी पुट करू शकतो. सो अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड इज इक्वल टू M इंटू CV इंटू T3 मायनस T2. किती हीट सप्लाय केलेली आपण? 200. मास 0.58. CV ची व्हॅल्यू नाही दिलेली आहे. जसं तुम्ही गॅमाची व्हॅल्यू नाही दिलेली राहिली काय येत आहे ऑटो सायकलसाठी 1.4, तसं CV ची व्हॅल्यू नाही दिलेली राहिली तर 0.718 घेऊ शकता है ना. 0.718 तिचे काय तर चेक करून घेतो मी, नाही तर परत पुढे सगळं झाल्यावर. 0.718. आता हे का बरं येतं त्याच्या मागचं कारण असं आहे
की जो काही फ्यूल तो त्या ठिकाणी यूज केला जातोय ऑटो सायकल मध्ये तो एकच कन्सिडर केलेला आहे सगळ्या क्वेश्चनसाठी, म्हणून गॅमाची व्हॅल्यू पण बदलत नाहीये, सीव्हीची व्हॅल्यू पण बदलत नाहीये। ऍक्च्युअली सीव्हीचा फॉर्म्युला काय राहतो, सीव्ही कॅन बी रिटन एज f/2 into r into f/2 into r, डिग्री ऑफ फ्रीडम डिवाइड बाय 2 into r। आणि आता हे अगेन थर्मोडायनामिक्स है ना, मग आपण परत थर्मोडायनामिक्स मध्ये न जाता तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकता की सीव्हीची व्हॅल्यू 0.718 ऑटो सायकल मध्ये, T3 ची व्हॅल्यू वी नीड टू फाइंड, आणि T2 ची व्हॅल्यू किती आली होती आपली, T2 किती आले 579.23। हे दोन्ही इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये T3 सोबत इकडे आणून काय करून घ्या डिवाइड, आणि जी काही काय इथे आता 200 डिवाइड बाय 0.58 मल्टिप्लाय बाय 0.718 is equal to T3 minus 579.23 minus 579.23 इकडे तर नाही, ह्या व्हॅल्यू मध्ये काय होऊन जातील प्लस, आणि तुमचं फायनल T3 चं जे आन्सर आहे दुसरे दिले असतील तर ते बी लिहून देईल मी, पण काहीच नाही दिलेलं, डायरेक्ट T3 ची व्हॅल्यू दिली आहे, तर माझ्याकडे बी कॅल्क्युलेट आहे त्यामुळे मी बी कॅल्क्युलेट नाही करू शकत। तर T3 ची जी व्हॅल्यू आहे तुमची आली पाहिजे 1060 केल्विन, T3 ची व्हॅल्यू 1060 केल्विन। कसं आलं मी तुम्हाला सांगितलं बघा, पहिले हे कॅल्क्युलेट करा, इकडे ही व्हॅल्यू मायनस मध्ये T3 मायनस दिस व्हॅल्यू हे मायनस इकडे येताना प्लस होऊन जाईल, ही जी काही व्हॅल्यू येईल या कॅल्क्युलेशनची पूर्ण त्याच्यामध्ये हे ऍड करा, यू विल गेट द व्हॅल्यू 1060। हे कसं करणार 200 डिवाइड बाय, एकापेक्षा जास्त नंबर आहे ना तर इथे काय लावावं लागेल तुम्हाला ब्रॅकेट, 200 डिवाइडचा साइन इन ब्रॅकेट 0.58 मल्टिप्लाय बाय 0.718 इक्वल टू दाबलं की हे एक व्हॅल्यू भेटेल, आणि हे जी काही व्हॅल्यू आलेली त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू मायनस मधून इकडे येताना प्लस करा, दिस व्हॅल्यू प्लस दिस व्हॅल्यू, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ 1060 डिग्री। इथून काय भेटलं तुम्हाला T3, ठीक आहे, इथून काय आलेलं आहे अजून T3 ची व्हॅल्यू भेटलेली आहे। नाव बघा आता नेक्स्ट T3 नंतर अजून काय काढायचं आपल्याला, P3 काढायचंय, V3 काढायची गरज नाहीये, कारण जेवढं व्हॉल्यूम 2 वर होतं तेवढंच व्हॉल्यूम कुठे असणार आहे 3 वर, कारण प्रोसेस कशी आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे ना, तर व्हॉल्यूम चेंज होणार आहे का नाही, तर पाहिजे तर मी इथं मेन्शन करून देतो। चला हे क्लिअर दिसतंय तुम्हाला, हे लिहून घ्या, या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कॉन्स्टंट राहतील ऑटो सायकल मध्ये। हा तर आता जे मी तुम्हाला सांगत होतो की व्हॉल्यूम ते मेन्शन करून देतो मी इथं, ॲज process 2 to 3 is constant volume, therefore volume at 2 should be equal to volume at 3। volume at 2 किती आलं तर 0.0965 मीटर क्यूब, तेच तुमचं राहील volume at 3 also। सो V3 पण झालं, आता P3 काढून घेऊ आपण। बघा आता P3 कसं काढणार, 2 to 3 कॉन्स्टंट व्हॉल्यूम होतं, सो V इक्वल टू काय होतं कॉन्स्टंट, तो व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिलं तर तुम्हाला माहिती आहे की काय राहतं, अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन PV इक्वल टू जर व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट राहिलं तर प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर। कशावरून लिहिलं आहे, PV इक्वल टू nRT वरून, n आणि r तर पहिलेच कॉन्स्टंट राहतात, व्हॉल्यूम पण कॉन्स्टंट होऊन गेलं तर राहिलं काय आता प्रेशर आणि टेम्परेचर, प्रेशर कोणाच्या अनुसार बदलणार आहे मग टेम्परेचरच्या अनुसार, तर P इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T। याला कसं लिहू शकता तुम्ही, P1/T1 is equal to P2/T2, हे असं लिहिलं जाऊ शकतं ना, हा T इकडे समोर खाली आणला तर P/T इक्वल टू कॉन्स्टंट, सो P1/T1 इक्वल टू P2/T2, सॉरी P1T1 नाही, आपल्याला ते नंबर कोणते टाकावे लागतील, प्रोसेस कोणती आपली 2 to 3 होतं ना, सो P2/T2 इक्वल टू P3/T3, काढायचं काय P3 काढायचंय, P3 इकडे येताना मल्टिप्लाय झालं, मग P2/T2 मल्टिप्लाय बाय T3, सो P3 इज इक्वल टू P2 ची व्हॅल्यू किती आहे, P2 किती सांगितलंय 10 बार डिवाइड बाय T2 ची व्हॅल्यू, व्हॉट इज T2 किती आलं तरी आपण T2 टेम्परेचर, हा ते तिथं आलं किती आहे 579.23 T2 ची व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय T3 आता आपण काढलं होतं किती आलं तर 1060 आलं होतं ते 1060 केल्विन, इथून काय भेटेल तुम्हाला P3 चा आन्सर, आणि कशामध्ये भेटेल आन्सर, आन्सर विल बी ना बार, का बरं, कारण मी 10 बार टाकलेला व्हॅल्यू, मी जर असं लिहिलं
10 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हा, मग तुम्हाला इथं पण काय लिहावं लागेल 10 × 10⁵. मग हे बार मध्ये ना भेटता कशामध्ये भेटेल तुम्हाला न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. ठीक, पण आपल्याला जे व्हॅल्यूज दिलेले आहेत तुम्ही कशामध्ये बी टाका, काही हरकत नाहीये, बार मध्ये राहू द्यायचं. फक्त ते PV = NRT लावताना आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये घेतलं होतं. त्याच्या मागचं कारण काय होतं, कारण बाकीच्या व्हॅल्यूज तिथं मीटर मध्ये न्यूटन मध्ये होत्या म्हणून. तर इथं आपण याला विल कीप दिस व्हॅल्यू इन अ बार. आणि P3 चं जे आन्सर येणार आहे तुमचं, दॅट P3 चं आन्सर शुड बी 18.91 बार, 18.91 बार. ठीक आहे, तर P3 झालं, V3 झालं, T3 झालं. ठीक, आता राहिलं P4, V4, T4. त्यापूर्वी आपण ही व्हॅल्यू आणि T3 ची व्हॅल्यू किती आली होती 1060 केल्विन आणि P3 ची व्हॅल्यू किती आली 18.91. हे फक्त माझ्यासाठी लिहितोय मी, आपल्याला पुढे यूज करायचं आहे म्हणून. आता जर तुम्ही पाहिलं 3 पर्यंतच्या व्हॅल्यू आल्या आहेत. आता 3 पासून 4 वर जायचं आपल्याला. 3 to 4 अगेन कोणती प्रोसेस येते, आयसेंट्रोपिक प्रोसेस आहे ना. मग परत आयसेंट्रोपिक प्रोसेसच्या कंडिशन्स लावू आपण. बघा आता. ओके, सो ना प्रोसेस 3 to 4 अगेन कोणती प्रोसेस आहे, आयसेंट्रोपिक. ओके, काय माहिती तुम्हाला आता, P3 माहित पडून गेलं है ना. P3 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, T3 ची व्हॅल्यू माहिती आहे, हिअर P3 माहिती आहे, T3 माहिती आहे, V3 माहिती आहे. इथल्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. ठीक, मग आता अशी कोणती कंडिशन आहे जी तुम्ही लावू शकता. तुम्हाला काय माहिती बरं, फोर्थ पॉइंटची एक तरी व्हॅल्यू माहिती का तुम्हाला, है ना. फोर्थ पॉइंटची एक तरी व्हॅल्यू माहिती का. जोपर्यंत माहित नाही ना तुम्ही PV⁻γ लावू शकता, ना तुम्ही PV⁻γ-1 लावू शकता, ना तुम्ही P⁻1 - γ कोणतंच लावू शकत नाही. सॉरी, P⁻γ. कारण रेशो वापरताना तर 3 4 3 4 असंच वापरणार ना तुम्ही. पण ते 3 वरच्याच व्हॅल्यू माहिती, 4 वरची माहिती आहे का, तर माहिती आहे. कोणती, तुम्ही जर पाहिलं तर 4 to 1 कशी प्रोसेस होती, अगेन कॉन्स्टंट व्हॉल्यूम. जसं आपण लिहिलं की 2 आणि 3 चं व्हॉल्यूम सारखं राहील, तसं 1 आणि 4 चं पण तर व्हॉल्यूम सारखं राहील ना. सो आयसेंट्रोपिक प्रोसेस आहे. सो बट हिअर इथं मी पॉइंट लिहू शकतो, ॲज प्रोसेस 4 to 1 इज constant volume, therefore as process 4 to 1 is constant volume, therefore V1 is equal to काय आहे तुमचं V4. आणि V1 equal to V4 म्हणजे V4 ची व्हॅल्यू सुद्धा किती असणार आहे 0.5 मीटर क्यूब. आणि ही जर व्हॅल्यू आहे तर आता व्हॉल्यूम माहित पडून गेलं. प्रेशर लिहू शकता PV⁻γ इज इक्वल टू कॉन्स्टंट वापरून ना. PV⁻γ वापरून घेऊन P4 ची व्हॅल्यू काढून घेऊ. We know that PV⁻γ is equal to constant. So here P3 V3⁻γ, P4 V4⁻γ. प्रेशर ॲट 3 किती आलं होतं आपलं 18.91 मल्टिप्लाय बाय V3 किती आलंय, जेवढं V2 होतं तुमचं किती 0.0965. गॅमाची व्हॅल्यू किती राहते अगेन 1.4 इज इक्वल टू, इथून काढायचं काय P4 ची व्हॅल्यू. V4 ची व्हॅल्यू किती राहील 0.5 रेज टू पॉवर 1.4. सो P4 इज इक्वल टू काय येणार 18.91 मल्टिप्लाय बाय यांना एकत्रित टाकून घेऊ 0.0965 डिवाइड बाय 0.5 रेज टू पॉवर 1.4. हे कॅल्क्युलेट करून घ्या. जी काही व्हॅल्यू आली त्याला 18.91 मल्टिप्लाय करा. इथून तुम्हाला P4 ची व्हॅल्यू भेटेल आणि युअर P4 शुड बी 1.89 बार. किती आलं पाहिजे 1.89 बार. सिंपल, काही ट्रिकी नाही. आता तुम्हाला आयडिया यायला लागली असेल की कसं एक्झॅक्टली वापरलं जातं आयसेंट्रोपिक प्रोसेस. ठीक आहे, P4 माहित पडून गेलं, V4 माहिती. आता लास्ट काय राहिलं तुमचं T4 टेम्परेचर. तर तुम्हाला व्हॉल्यूम, टेम्परेचर, प्रेशर, टेम्परेचरचे बी रिलेशन माहिती आहे. त्याच्यावरून तुम्ही यूज करून फाइंड आउट करू शकता. चला रफ करून टाकतो मी पटकन. तर कोणतं रिलेशन वापरता, टीव्हीचंच वापरून घेऊ. TV⁻γ इज इक्वल टू काय होतं कॉन्स्टंट. मागच्या वेळेस याच्यामध्ये
गॅमा -1 द्यायचा राहून गेला होता, फक्त गॅमा लिहून टाकलं होतं मी, ते करेक्शन केलेलं आहे तसं. T1 V1 raised to power gamma -1 is equal to T2 V2 raised to power gamma -1. तर सांगण्याचा अर्थ असा होता की फॉर्म्युल्यामध्ये गडबड होऊ शकते, ते कधी पॉवर गॅमा आहे, कधी 1 मायनस गॅमा आहे, कधी गॅमा -1 आहे. सो थोडंसं लक्ष द्या तेवढं. काढायचं काय आपल्याला, सॉरी 1 2 ने येणार फिक्स, इथं काही 3 4 3 4 3 4. ठीक आहे, तर गडबड होऊन राहिली. T3 V3 T4 V4. ओके, काढायचं काय आपल्याला, T4 ची व्हॅल्यू काढायची. तर V4 इकडे येताना डिवाइड होऊन जाईल. सो T4 इज इक्वल टू T3 इंटू V3 अपॉन V4 रेस्ट टू पॉवर गॅमा -1. सो पुट डाउन द व्हॅल्यूज. T3 ची व्हॅल्यू किती आली, 1060. V3 ची व्हॅल्यू किती आहे, V3 कोणाच्या बरोबरीला राहतं, V2 च्या. V2 किती आहे, 0.0965 डिवाइड बाय V4 कोणाच्या बरोबरीला आहे, V1 च्या. तर 0.5 रेस्ट टू पॉवर 1.4 मायनस कशामध्ये भेटेल, डिग्री केल्विन. ठीक आहे, आणि T4 चं जे आन्सर आहे ते आलं पाहिजे तुमचं 549 डिग्री केल्विन. 549 हे करता येईल ना, डिवाइड करायचं, पॉवर किती घ्या, 0.4 आणि त्याची काय व्हॅल्यू आहे त्याला 1060 ने मल्टिप्लाय करून टाका. आन्सर आलं पाहिजे 549 डिग्री केल्विन. ओके, आता सगळे व्हॅल्यूज फाइंड आउट झाल्यानंतर प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरच्या व्हॅल्यूज आपण 4 पॉईंटवर फाइंड आउट केल्या. आता आपण नेक्स्ट व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत आपली पर्सेंटेज क्लिअरन्सची. आता काही नाही, फक्त हे फॉर्म्युले वगैरे लक्षात ठेवा. आता हे असं निघतं या सगळ्या व्हॅल्यू. मग आपल्याला इफिशियन्सी काढायला आहे, T4 T1 काढायला परवडेल का, नाही परवडेल, म्हणून आपण कॉम्प्रेशन रेशोवरून काढतो. सो काय सांगत होतो, पर्सेंटेज क्लिअरन्स ना. पर्सेंटेज क्लिअरन्सचा फॉर्म्युला राहील तुमचा क्लिअरन्स व्हॉल्यूम डिवाइड बाय स्वेप्ट व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय 100. रिमेंबर दिस फॉर्म्युला, क्लिअरन्स व्हॉल्यूम डिवाइड बाय स्वेप्ट व्हॉल्यूम, स्वेप्ट किंवा स्ट्रोक व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय 100. जर तुम्हाला आठवत असेल तर कॉम्प्रेशन रेशोचा फॉर्म्युला काय राहतो, व्हॉल्यूम बिफोर कॉम्प्रेशन डिवाइड बाय व्हॉल्यूम आफ्टर कॉम्प्रेशन. आणि यालाच आपण असं लिहिलंय VS प्लस VC डिवाइड बाय VC. म्हणजे तुमचा क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणजे कोण राहतो, V2 राहतो. ठीक आहे, आणि तुमचा जो स्वेप्ट व्हॉल्यूम राहतो तो काय राहतो तुमचा, V1 मायनस VS किंवा VC. VC म्हणजेच काय, V2 देऊ शकता ना सर. इथून या फॉर्म हे काबर दाखवतोय मी तुम्हाला, डायरेक्टली लिहू शकता तुम्ही, पण माहिती पाहिजे की कोणता व्हॉल्यूम कोणता राहतो. क्लिअरन्स व्हॉल्यूम काय राहतं तुमचं, कॉम्प्रेशन झाल्यानंतरचं व्हॉल्यूम जे राहिलेलं राहतं ते क्लिअरन्स, ते V2 दाखवतो आपण. आणि स्वेप्ट व्हॉल्यूम कोणतं राहतं तुमचं, हे आपण लिहिलंय ना, स्वेप्ट व्हॉल्यूम प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणजे सिलेंडरचं व्हॉल्यूम राहतं, ज्याला आपण V1 ने दाखवतो. ठीक, तर इथून जर आपल्याला VS काढायचं आहे तर VS इज इक्वल टू काय येईल तुमचं, V1 मायनस VC. आणि VC म्हणजेच काय तुमचं V2 पण आहे ना, VC म्हणजेच V2 आहे. तर स्ट्रोक व्हॉल्यूमला V1 मायनस V2 पण लिहिता येतं. या फॉर्म मध्ये का कन्वर्ट केलं, कारण आपल्याला V1 V2 च्या व्हॅल्यूज माहिती आहेत म्हणून. ठीक, तर हे लक्षात ठेवा. आता क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणजे तुमचा V2 राहतो आणि स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणजे V1 मायनस V2 राहतो मल्टिप्लाय बाय 100. व्हॅल्यूज माहिती आहे. ठीक आहे, व्हॅल्यूज V2 ची व्हॅल्यू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ V2 काढलेले आहेत आपण, 0.0965 डिवाइड बाय V1 ची व्हॅल्यू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ V1, 0.5 गिवनच होती, मायनस 0.0965 मल्टिप्लाय बाय 100. यू विल गेट द हियर पर्सेंटेज क्लिअरन्स. आता हे फॉर्म्युले आहेत बरं, हे लक्षात ठेवा. पर्सेंटेज क्लिअरन्स पहिल्यांदा आलं ना फॉर्म्युला, लक्षात ठेवा. पर्सेंटेज क्लिअरन्स इक्वल टू क्लिअरन्स व्हॉल्यूम डिवाइड बाय स्वेप्ट व्हॉल्यूम. आणि तुमचं जे आन्सर आहे ते आलं पाहिजे तुमचं 24%. पहिले हे डिव्हिजन, हे सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन आल्यावर जे काही व्हॅल्यू येईल ती इथे लिहून घ्या आणि त्याच्यानंतर दिस व्हॅल्यू डिवाइड बाय या दोघांचं सबट्रॅक्शनची आलेली व्हॅल्यू डिवाइड करून मग मल्टिप्लाय बाय 100 करा. तर तुम्हाला आन्सर किती भेटलं पाहिजे, 24%. ठीक आहे. नेक्स्ट पर्सेंटेज क्लिअरन्स नंतर आता आपल्याला काढायचं आहे इफिशियन्सी. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होता, 1. आता कॉम्प्रेशन रेशो पाहिजे तर तुम्ही काढू शकता V1 अपॉन V2 करून, पण मग एवढे टेम्परेचर काढले तर वापर करून घ्या. 1 मायनस T4 मायनस T1 डिवाइड बाय T3 मायनस T2. T4 T1 सगळ्यांच्या व्हॅल्यूज माहिती आहेत, इथंच लिहितो वरती.
efficiency is equal to T4. What is the value for the T4? That is 549 minus T1. What is the value for the temperature 1? They have given it. किती होती temperature 1? बरोबर 300 divided by T3 ची value. T3 1060 minus T2 ची value. T2 ची value किती आली थी? 579.23. Just divide it. Subtract करा पहिले एक एक व्हॅल्यू. दोघांचं याचं सबट्रॅक्शन करा, लिहून घ्या. याचं सबट्रॅक्शन करा, लिहून घ्या. दोघांना डिवाइड करा, एक मधनं मायनस करा. जी पण व्हॅल्यू येईल त्याला मल्टिप्लाय बाय 100 करा. तर इफिशियन्सी कशामध्ये भेटेल तुम्हाला? पर्सेंटेज मध्ये. आणि तुमचं इफिशियन्सीचं जे आन्सर आहे ते किती आलं पाहिजे? 0.482. 0.482 याला मी मल्टिप्लाय बाय 100 केलं तर हे किती होऊन जाईल? 48.2%. ठीक आहे. आता वर्क राहिलं, मीन इफेक्टिव्ह आणि आयडियल, या तीन गोष्टी बघूया. एक एक बघूया. बघा आता वर्क डन काढू पहिले आपण. वर्क इज इक्वल टू, वर्क काय राहतं तुम्हाला जर आठवत असेल तर याच्यामध्ये आपण लिहिला आहे वर्कचा फॉर्म्युला. द अमाऊंट ऑफ इट ॲडेड मायनस अमाऊंट ऑफ इट रिजेक्टेड. QS अमाऊंट ऑफ इट सप्लाइड मायनस अमाऊंट ऑफ इट रिजेक्टेड म्हणजे काय राहतं? वर्क राहतं. तेच इथं आपण करूया आपण. दॅट इज QS मायनस QR. QS तर माहिती आहे आपल्याला 200 किलो जूल ऑफ इट ऍड केलेली आहे. QR ची व्हॅल्यू नाही माहिती. QR काढू शकतो आपण. कसं? सेम फॉर्म्युला ऍडिशनचा असो की याचा रिजेक्टेडचा असो, फॉर्म्युला तोच आहे, फक्त टेम्परेचरच्या व्हॅल्यू बदलतात. सो QR इज इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही? NCV डेल्टा T. रिजेक्शन कुठं होतं? हीट 1 ते 2 ते 3 मध्ये ऍड होते आणि 1 ते 4 मध्ये रिजेक्ट होते. तर फायनल मायनस इनिशियल T1 मायनस T4. तर QR इज इक्वल टू, सॉरी M येईल इथं, मी परत M लिहून टाकतो ते. M ची व्हॅल्यू किती आली होती? 0.58. CV ची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलं 0.718. T1 ची व्हॅल्यू टेम्परेचर ॲट 1 किती होतं? 300 मायनस T4 ची व्हॅल्यू किती आहे? 549. करा कॅल्क्युलेशन. QR ची व्हॅल्यू, QR ची व्हॅल्यू जी आली पाहिजे तुमची ती आहे 103.7 किलो जूल. आता बघा तुम्ही जर ही व्हॅल्यू काढली असती ना, तुमची व्हॅल्यू कशामध्ये येते? ती मायनस मध्ये. का बरं मायनस मध्ये येते? कारण हे मायनस साइन इंडिकेट करतं की हीट इज रिजेक्टिंग. इथं लिहून घेऊ पाहिजे तर निगेटिव्ह साइन शोज इट इज रिजेक्टेड. मग त्याला मायनस घ्यायचं का? नाही. मग त्याला QR इज इक्वल टू प्लस मध्ये करून 103.7 किलो जूल घेऊन घ्यायचं. कारण तुम्ही इथं जर मायनस मध्ये टाकून दिलं असतं, मायनस मायनस प्लस होऊन जातं, वर्क डन डायरेक्ट, म्हणजे जेवढी हीट दिली नाही त्याच्यापेक्षा जास्त वर्क होऊन जाईल. मग ते चुकून गेलं ना. म्हणजे जेवढं तुम्ही खाल्लं नाही त्याच्यापेक्षा जास्त तर तुम्ही काम करून आले. चालतं का? असं नाही. जितका खाल्लंय त्याच्यापेक्षा कमी काम करतं कधी कोणतं पण इंजिन, है ना. सो वर्क डन इज इक्वल टू QS ची व्हॅल्यू किती सांगितली होती? 200 मायनस 103.7. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ वर्क डन विच शुड बी इक्वल टू, वर्क डन आलं पाहिजे तुमचं कुठे आहे बाबा? यांनी काढलंच नाही वर्क डन, जाऊ दे आपणच काढून घेऊ. 200 मायनस 103 किती होतं? 200 मायनस 103 97. आणि हे वरचे पॉईंट 7 आहे तर 97 ने होणार 96.3. असंच करून घेऊ, चुकून जायचं आहे. ओके 3 पण रिटर्न किती येईल? 10 मायनस 4 दॅट इज 6. ठीक आहे. 96.3 येते. 96.3 किलो जूल एवढं त्या सायकलने वर्क केलेलं आहे. नाउ फिफ्थ क्वेश्चन काय? जरा जास्त मोठा क्वेश्चन होऊन गेला. मीन इफेक्टिव्ह प्रेशर. आता ही पण एक नवीन टर्म आहे तुमच्यासाठी. मीन इफेक्टिव्ह प्रेशरचा फॉर्म्युला राहतो, हे लक्षात ठेवायचे जे नवीन फॉर्म्युला येत आहे. वर्क डन अपॉन स्ट्रोक व्हॉल्यूम. ठीक आहे. हे ऑफ करून देऊ, हे क्लिअर आहे. वर्क डन अपॉन स्ट्रोक व्हॉल्यूम. वर्क डन अपॉन स्ट्रोक व्हॉल्यूम ज्यावेळेस तुम्ही फाइंड आउट करताय, स्ट्रोक व्हॉल्यूम माहिती आहे आपल्याला V1 मायनस V2 आताच पाहिलं आपण. तर सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहे. सो जस्ट व्हॅल्यूज पुट करा आणि यू विल गेट द आन्सर. वरती देतो मी आता. मीन इफेक्टिव्ह पॉवर इज इक्वल टू मीन प्रेशर येते पॉवर इज इक्वल टू वर्क डन किती आला आता?
96.3 डिवाइड बाय V1 मायनस V2. सो 96.3 डिवाइड बाय V1 ची व्हॅल्यू किती होती 0.5 मायनस V2 ची व्हॅल्यू किती आहे 0.0965. करा कॅल्क्युलेशन किती येते बघा. तर मीन इफेक्टिव्ह पॉवर जे ते आलं पाहिजे तुमचं 2.39 बार. ठीक आहे, किती आलं पाहिजे ते 2.39 बार. येते ॲक्च्युली, पण मग युनिटचा फरक पडून जातो है ना. मग त्याला बारमध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल, हा व्हॉल्यूम जो आहे तो कशामध्ये मीटर क्यूब मध्ये, तर त्याला 10⁻² ने मल्टिप्लाय केलं 2.93 बार येतं. हे कशासाठी केलं मी 10⁻² ने मल्टिप्लाय, जस्ट टू कन्वर्ट दॅट प्रेशर इनटू द बार. आणि जो लास्ट स्टेप आहे तुमची आता, दॅट इज आयडियल पॉवर डेव्हलप. आयडियल पॉवर डेव्हलप किती काय असणार आहे, किती सायकल्स होत आहेत त्या 200 है ना. नंबर ऑफ सायकल्स पर मिनिट मल्टिप्लाय बाय वर्क डन पर सायकल. वर्क डन पर सायकल तर माहिती आहे आपल्याला, एका मिनिटात किती सायकल झालेल्या होत्या 200. तर आपण एका सेकंदासाठी काढतो. सो हिअर खाली लिहून घे फॉर्म्युला, वर्क डन पर सायकल मल्टिप्लाय बाय number of cycle per second which is equal to किती वर्क डन आहे 96.3 multiply by 200 by 60. You will get the answer of ideal power developed which is 3 to 1 kilowatt. बस झाला, आता मी थांबून दिलं क्वेश्चन शिकवायची. 3 to 1 kilowatt. आता तुमच्यापैकी किती लोक इथपर्यंत हा क्वेश्चन बघतात ते पण एक इंटरेस्टिंग गोष्ट राहील. चला संपूया आता हे लेक्चर, बाकी क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ.